हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे techd.com। माझं नाव दिव्या, तुमची फ्रेंड आणि ॲडवायझर। सो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे 10 इम्पॉर्टंट MCQ जे तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहेत किंवा महत्त्वाची ठरतील। सो लेट्स गेट स्टार्टेड द व्हिडिओ। प्रश्न पहिला, जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव नाही? अ शारीरिक सुस्थिती, ब गरिबी, क रोगाचा अभाव, ड निरक्षरता, ई सामाजिक सुस्थिती, एफ मागासलेपणा। योग्य पर्याय आहे अ, क आणि ड। प्रश्न दुसरा, धन्वंतरी ब्लॉक डेव्हलपमेंट स्कीम ऑगस्ट 2005 मध्ये सुरू झालेल्या योजनेत किती सेवा समाविष्ट आहेत? 1 क्षेत्र विकासाच्या 5 सेवा आहेत, 2 स्वास्थ्य संबंधी 13 सेवा समाविष्ट आहेत, 3 जिल्हा विकासाच्या 24 मोठ्या योजना आहेत, 4 विकासाच्या 12 सेवा समाविष्ट आहेत। उत्तर आहे स्वास्थ्य संबंधी 13 सेवा समाविष्ट आहेत। प्रश्न तिसरा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल? 1 2035, 2 2045, 3 2055, 4 2050। उत्तर आहे 2045। प्रश्न चौथा, लोकसंख्या अंदाज अहवाल 2001 नुसार खालीलपैकी कोणत्या गुजरात, 2 बिहार, 3 राजस्थान, 4 पंजाब। उत्तर आहे 2 बिहार। प्रश्न पाचवा, आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो? 1 2 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 3 11 ऑक्टोबर, 4 19 ऑक्टोबर। उत्तर आहे 11 ऑक्टोबर। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत? अ आदिवासी भागात आशा या 10वी पास असल्यास पाहिजे, ब बिगर आदिवासी भागात 1,500 लोकसंख्येसाठी एक आशा असली पाहिजे, क आदिवासी भागात 20 ते 45 या वयोगटातील महिलेची नेमणूक आशा म्हणून होऊ शकते, ड बिगर आदिवासी भागात आशा, ब आणि क। प्रश्न सातवा, प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1 गर्भजल परीक्षण दुरुपयोग, 2 सोनोग्राफी तंत्राचा वापर, 3 गर्भवाढ परीक्षणासाठी सोनोग्राफी, 4 गर्भलिंग चिकित्सा। योग्य उत्तर आहे 4 गर्भलिंग चिकित्सा। प्रश्न आठवा, माता मृत्यू दर राबवितात? 1 महिला समृद्धी योजना, 2 बाल संगोपन योजना, 3 नवसंजीवन योजना, 4 जननी सुरक्षा योजना। उत्तर आहे 4 जननी सुरक्षा योजना। प्रश्न 9वा, युनिसेफ ने खालीलपैकी कोणते लक्ष्य गाठायचे निश्चित केले आहे? अ आरोग्य जीवनास प्रोत्साहन देणे, ब सर्वांना गुणात्मक शिक्षण प्रदान करणे, क बालकांचे शोषण किंवा हिंसेपासून रक्षण करणे, ड HIV एडला प्रतिबंध घालणे। पर्याय 4 पण बरोबर आहेत। प्रश्न 10वा, शासकीय नोकऱ्यामध्ये अपंग व्यक्तीसाठी किती टक्के आरक्षण दिले जाते? पर्याय 1 3%, पर्याय 2 4%, पर्याय 5 पर्याय 3 5% आणि पर्याय 4 6%। उत्तर आहे पर्याय 3 5%। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये। थँक्यू।